नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय इंग्लिशमध्ये डू आणि डज केव्हा वापरायचं. पहा, 90% मुलं यामध्ये चुकतातच की डू कधी वापरायचं आणि डज कसं वापरायचं. याच्याविषयी अगदी अवघ्या 5 ते 10 मिनिटात मी तुम्हाला सोप्या पद्धतीत शिकवणार आहे. व्याकरण कट्टा 11-11 डू आणि डज केव्हा वापरतात. पहा बाळांनो, डू केव्हा वापरायचं हे लक्षात ठेवण्यासाठी डू वाक्यामध्ये डू केव्हा वापरायचा हे लक्षात ठेवण्यासाठी आधी लक्षात ठेवा, आय, वी, यू आणि दे हे जे अनेकवचनी असतात, एकवचनी अनेकवचनी सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कर्त्यासोबत आपल्याला नेहमी डूच वापरायचा. बघा, मी परत एकदा सांगते, डू कधी वापरायचा. वाक्यामध्ये आय डू, वी डू, यू डू आणि दे डू. तिथं डज वापरत नाहीत. मग फॉर एक्झाम्पल बघा, आय डू माय होमवर्क. आय डू माय होमवर्क. आय डज माय होमवर्क म्हणत नाहीत, हे लक्षात ठेवा. वी डू एक्सरसाइज डेली. आम्ही दररोज व्यायाम करतो. यू डू गुड वर्क. तू चांगलं काम केलंस. दे डू फार्मिंग. दे डू फार्मिंग. ते शेती करतात. आता पहा, हे झाली डूची साधी सुधी ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. मग प्रश्नार्थक वाक्यामध्ये डू कसं वापरायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात डू किंवा डजने होते. मग डू कसं वापरायचं बघा. डू यू प्ले क्रिकेट. तू क्रिकेट खेळतोस का. डू दे कम हिअर. ते इकडे येणार आहेत का. अशा वेळी आपण वाक्यात डू वापरू शकतो. मग नकारार्थी निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं वापरायचं रे बाळांनो. तर आय डू नॉट लाईक अ टी किंवा आय डोंट लाईक अ टी. दे डोंट स्टडी. ते अभ्यास करत नाहीत. समजते का. बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण डू आणि डज बघतोय. तर डू कुठं वापरायचा, कसं वापरायचं ह्याची सोपी ट्रिक 5 मिनिटात मी तुम्हाला सांगत आहे. डज कधी वापरायचं रे. तर बघा, वाक्यामध्ये नेहमी ही, शी, इट. ही, शी, इट म्हणजेच तो, ती, ते किंवा नाम असेल, राजू असेल, सीता असेल, राम असेल, कोणतंही नाम आलं की सब्जेक्ट म्हणजे कर्त्यासोबत डज वापरतात. उदाहरणार्थ, ही डज हिज वर्क. तो त्याचं काम करतोय. शी डज योगा डेली. ती दररोज योगा करते. इट डज नॉट मूव्ह. इट डज नॉट मूव्ह. ते हलू शकत नाहीत. मग प्रश्नार्थी वाक्यामध्ये कसं वापरायचं बघा. डज ही प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळू शकतात का. मग अशा आपण काय बघितलं होतं. डू यू प्ले क्रिकेट. यू आलं की डू वापरला आणि ही आणि शी आणि इट आले की आपण अनेकवचनी काय करतो, एकवचनी आलं कर्त्यासोबत तर डज वापरतो. डज शी सिंग वेल. ती उत्तम गाणे म्हणते का. तर पहा बाळांनो, डजचा वापर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कसा करतात. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डजचा वापर कसा करायचा. ही डज नॉट ईट फास्ट फूड. तो अजिबात जंक फूड किंवा फास्ट फूड बाहेरचे अन्न घेत नाही. ही डझंट ईट फास्ट फूड. शी डझंट गो देअर. ती तिकडे जात नाही. तर इथं आपल्याला लक्षात ठेवलं की आपण ही आणि शी आलं की सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डजचा वापर झाला. आणि शेवटी लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक एक मी तिथं चार्ट करून दिलाय, तो तसाच्या तसा लिहून काढायचा की डू कधी वापरायचं रे. तर वाक्यामध्ये आय, वी, यू, दे आले की डू वापरायचा. आणि वाक्यामध्ये ही, शी, इट आणि अदर कोणतीही नावं आली की आपल्याला डज वापरायचा आहे. ठीक आहे. आणि शेवट अति महत्त्वाचं की डज आल्यावर बाळांनो मुख्य क्रियापदाला कधीही
एस किंवा यस प्रत्यय लागत नाही. जसं की डज ही प्लेज क्रिकेट असं म्हणत नाही. तिथं प्लेजचा प्लेज होतो, तर प्लेज होत नाही. शी डझंट गोज होत नाही. शी डज नॉट गो. ठीक आहे. तर अशाच सोप्या सोप्या ट्रिकसाठी पाहत राहा, ऐकत राहा व्याकरण कट्टा 11 11. धन्यवाद.